नमस्कार, मी स्नेहल स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ओल्या नारळाची खमंग अशी वडी करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे 2 वाटी। वडीचे मिश्रण करण्यासाठी इथे जाड तळाची कढई घेतली, त्यात 2 चमचे एवढं तूप घातलं। तूप गरम झालं की त्यात ओल्या नारळाचा चव घालायचा। नारळाचा चव मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा। नारळाचा चव तुपात भाजला की त्याचा कच्चेपणाही निघून जातो आणि तुपामुळे वडीला खूप छान चव येते। तर हे सगळं भाजून झाल्यानंतर त्यात साखर घालायची। साखर विरघळण्यासाठी यात पाव चमचा पाणी घालायचं। साखर विरघळल्यावर मिश्रणाला घट्टसरपणा येतो। तर इथे साखरेत पाणी घालून साखर पूर्ण विरघळली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता याचा गोळा तयार होता। आता जरी पातळ दिसलं तरी ते नंतर घट्ट दाटसरपणा येतो। याला चिकटसरपणा आला की यात वेलची पावडर घालायची, तेही मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। तुम्ही इथे बघू शकता याला दाटसरपणा येत आहे, यात पाण्याचा अंश नाही आहे। हे कसं ओळखायचं आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। तर इथे एक छोटी डिश घ्यायची, त्यात थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि फुंकर मारून या मिश्रणाचा गोळा होतोय की नाही ते बघायचं। तर इथे एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे वडीचं मिश्रण थापण्यासाठी। ते हाताने सगळीकडे पसरवून घ्यायचं। मिश्रण थापण्यासाठी तुम्ही चमचा किंवा इथे सपाट तळाच्या वाटीचा या पद्धतीने वापरही करू शकता। यालाही थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। मिश्रण ओतलेलं आहे ताटात आणि ते थापून घेतलं आणि आपल्याला ज्या आकाराच्या वड्या हव्या आहेत त्या आकाराच्या वड्या मिश्रण थोडं कोमट झालं की करून घ्यायच्या। तर इथे नारळाच्या वड्या रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता आपली नारळाची खमंग अशी वडी, मऊसूद वडी तयार झालेली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ आई-वडिलांना, मैत्रिणींना नक्की शेअर करा। अशाच पारंपरिक नवनवीन पण सोप्या पद्धतीने रेसिपीसाठी स्नेहल्स किचनला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।